ज्येष्ठ पत्रकार तथा सरचिटणीस नागरी हक्क संरक्षण समिती महेश बाबा घुगे यांच्या मार्गदर्शनात सदाशिवनगरात लोकसहभागातून महादेव मंदिर भूमिपूजन व नागरी हक्क संरक्षण समितीची बैठक संपन्न। गेल्या काही दिवसांपासून धुळेकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून त्या समस्यांचा उहापोह करून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्या विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांना नागरिकांचे मागणी पत्र सादर केले जाणार असून त्यासाठी आज बैठक घेण्यात आली, ज्यात प्रामुख्याने समितीचे अध्यक्ष हिरालालजी वसवाल, निवृत्त अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली। या बैठकीत मोठ्या संख्येने सदाशिवनगर स्वामीनारायण मंदिर परिसरातील नागरिक, स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस सुरुवातीला सदाशिवनगरातील लोकसहभागातून साकार होत असलेल्या महादेव मंदिराचे भूमिपूजन देखील ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन भूमिपूजन करण्यात आले। तर यावेळेस या बैठकीत धुळे महानगरपालिका, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पोलीस विभाग, एसटी महामंडळ, वीज वितरण कंपनी, क्रीडा विभाग, कृषी विभाग आदी विभागातील अंतर्गत समस्यांची चर्चा करून या संदर्भात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सदरची बैठक ज्येष्ठ पत्रकार तथा सरचिटणीस नागरी हक्क संरक्षण समिती महेश बाबा घुगे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली। तर त्यावेळेस सदाशिवनगरात लोकसहभागातून निर्माण होत असलेल्या महादेव मंदिराच्या भूमिपूजन व या कामासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला। सर्वांनी महादेवाचं स्मरण करावं, भगवंताचं लवकरात या सर या महादेव शांतिरंधर शांतिरवतु सर्वारिष्टशांतिरवतु इष्टान् ब्राह्मणान् गुरून् नमस्कृत्यं प्रारब्धेदं परमने निर्विघ्नमस्तु तमकश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः गम्भीरकर्णाध्यक्षो बालचन्द्रगजाननः विद्यारं विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा शुक्लाम्बरधरं देवां शशिवर्णां चतुर्जना आविष्कृत्यर्थं मुचितो यस्रासुरे कारण काम सुरू केलं आणि ते झाडं ज्या वेळेला त्याच्यामध्ये अडकलेले तुटायला लागले, त्या तारच तुटून गेला। आता ते जर नसते तर किती घोटाळा झाला असता। एक तर आपल्यावर विलंबन आला असता, आम्हाला न विचारता, आम्हाला हे न करता नुकसान केलं महामंडळाचं वगैरे वगैरे। पण त्या लोकांनी काही केलं नाही, त्यांनी उलट त्या तारा सर्व काढून टाकल्या आणि ते म्हणाले की अजून एक पोल आम्ही मंदिराजवळ तुम्हाला देतो आणि मंदिराचं बांधकाम झालं का आम्हाला सांगा, आम्ही काय। परमेश्वराची इच्छा सर्व साफ करून टाकलं। लोकांना उत्साह वाटला, इतकी घाण होती तिथे। परिसरातले सर्व लोक आणून तिथे कचरा टाकत होते। त्याच्यानंतर मुहूर्त
आणि एकादशीलाच करायचा, आषाढी एकादशीला. वेळ कमी आहे, पण काय हरकत नाही, आपण सुरुवात करायला काय हरकत नाही. आणि सर्व मटेरियल येऊन पडायला लागलं पूर्णतः. याला तर झोपच लागत नाही, यांनाही झोपू देत नाही, तर नानांनाही झोपू देत नाही. आज सकाळीच 6 वाजेला फोन त्याचा, बाबा पाऊस चालू आहे. म्हटलं येऊ दे ना पाऊस, महादेवाचा आशीर्वाद आहे आपल्याला. आणि पूजा म्हटलं पावसात करू, तुम्ही देखील थांबलात. मी तुमचे म्हणजे खरंच आभार मानायला पाहिजे. पावसामध्ये सर्व आपण